नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा यातील आपण मराठी व इंग्रजी या विषयाची अचूक आन्सर की तयार केलेली आहे। तर तुम्ही तुमचे आन्सर चेक करून घ्या। तर बघू आपण आन्सर। कविता दिलेली आहे, त्यातून आपल्याला आन्सर शोधायचे। प्रश्न क्रमांक 1, या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे? तर अपंगांचे। आन्सर क्रमांक 3, अपंगांचे। पुढील प्रश्न आहे, त्याचे हातपाय का थरथरत होते? तर उपवासामुळे। ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3, दीनबंधू कोणास म्हटले आहे? तर दीनबंधू मजुरास म्हटलेले आहे। पुढील प्रश्न, भिकाऱ्याला बघून मजुराने काय केले? तर भिकाऱ्याला बघून मजुराने त्याच्या खिशातील सर्व पैसे टाकले। ऑप्शन क्रमांक 2। पुढील प्रश्न, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? कृष्ण केशव दामले। ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला। याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर हे अभिनंदन पत्र असतं। ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा। याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, हजरजबाबी। प्रश्न क्रमांक 9, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 6 एप्रिल 2015। पुढील प्रश्न आहे, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर याचा आन्सर आहे डॉक्टर सदानंद मोरे। ऑप्शन क्रमांक 3। पुढील प्रश्न क्रमांक 11, सभा या शब्दाचे लिंग कोणते? तर हे स्त्रीलिंगी आहे, ती सभा। ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 12, तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? याचा ऑप्शन क्रमांक 3 आहे प्रश्नार्थक व आत्मवाचक सर्वनाम। आता पुढे मित्रांनो तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्यात तुम्हाला आन्सर शोधायचे आहे। ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते तो। प्रश्न क्रमांक 14, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, निर्दोष व उद्योगी जीवनामुळे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, आळशी मनुष्य कसा असतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो। ऑप्शन क्रमांक 3। पुढील प्रश्न आहे, धैर्यशील माणूस कसा ओळखावा? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो। प्रश्न क्रमांक 17, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 2, मलूल। प्रश्न क्रमांक 18,
आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, कार्यक्रमाला कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 19, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, वडी. पुढील प्रश्न आहे, धूम ठोकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, वेगाने धावणे. पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुनर्वसन. पुनर्वसन आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, आता इकडे. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी धातू साधित विशेषणे कोणती? तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, वाहती नदी. प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, गवळी धार काढतो. पुढील प्रश्न आहे मराठीतील प्रश्न क्रमांक 26, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? तर मराठीतील आद्य ग्रंथ हा विवेक सिंधू आहे. प्रश्न क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न बघू आपण. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, मधुने लाडू खाल्ला आहे. प्रश्न क्रमांक 28, भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? तर याचे य गण असतात. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29, संत म्हणती समत पदे सहवासे सख्य साधुशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? तर या ओळीतील अलंकार आहे अनुप्रास. ची रिपिटेशन झालेले आहे म्हणून हा याची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून अनुप्रास आहे. प्रश्न क्रमांक 30, पुढीलपैकी ओष्ठ्यवर्ण कोणता? तर पुढीलपैकी ओष्ठ्यवर्ण हा भ. ऑप्शन क्रमांक 1. आता अशा प्रकारे मित्रांनो आपली मराठीची आन्सर की झालेली आहे. तर तुम्ही तुमचे आन्सर चेक करा, तुमचा स्कोर किती निघाला ते बघा. आता आपण इंग्रजी या विषयाचे आन्सर की बघू. प्रश्न क्रमांक 31, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. याचा आन्सर आहे दिस ट्री इज ओल्डर दॅन दॅट आणि सेकंड आहे ही इज माय एल्डर ब्रदर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. प्रश्न क्रमांक 32, चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स वी शुड गेट टू द सिनेमा अर्ली नॉट टू मिस द बिगिनिंग ऑफ द फिल्म. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, इन केस नॉट टू मिस. प्रश्न क्रमांक 3, थँक्स विथ द अल्टरनेटिव्स. दिस इज द डॅश डॅश न्यूज. दिस इज द लेटेस्ट न्यूज. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. ही रॅन
क्विकली ऑप्शन क्रमांक 4. 35 नंबरचा प्रश्न बघू. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. ॲज द फेस्टिवल अप्रोचेस द नंबर ऑफ कस्टमर्स. याचा आन्सर आहे इन्क्रीज ऑप्शन क्रमांक 1. 36 क्रमांकाचा प्रश्न बघू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन्स विल बी आन्सर्ड बाय अ डॅश डॅश ऑफ एक्सपर्ट्स. द पॅनल. याचा आन्सर आहे पॅनल. 37 क्रमांकाचा प्रश्न बघू. फाइंड आउट द करेक्ट फेमिनाईन नाउन ऑफ फॉक्स. फॉक्सचं फेमिनाईन येतं वॅक्सिन. आता एक पॅरेग्राफ दिलेला आहे आपल्याला आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, तर ते बघू आपण. What one eats in an important factors in controlling weights because. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. डायजेशन इज अफेक्टेड बाय प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे 39 नंबरचा. बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बेस्ड बाय. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. माइल्ड डेली एक्सरसाइज अँड अ प्रॉपर डाएट. प्रश्न क्रमांक 40. सम वेज इन विच ऑप्साइड्स कॅन बी कंट्रोल्ड आर. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल इफेक्ट्स. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 41 बघू. What can we consult about exercise from the passage. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. एक्सरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट्स. ऑप्शन क्रमांक 1. 42 नंबरचा प्रश्न बघू. इन डिटरमाइनिंग वेदर वन इज गोइंग टू बी फॅट ऑर थिन. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. फॅट सेल्स फॉर्म ड्युरिंग चाइल्डहुड आर ऑफ क्रुशल इम्पॉर्टन्स. प्रश्न क्रमांक 43. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन्स टू गेट अंडरलाईन पार्ट. याचा आन्सर आहे बघा क्वेश्चन आहे वॉटर इज नीडेड टू सस्टेन लाईफ ऑफ ऑन द अर्थ. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. व्हॉट इज द नीडेड टू सस्टेन लाईफ ऑन द अर्थ. चौवेचाळीस नंबरचा प्रश्न बघू. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्स टू फिल इन द ब्लँक्स. आय वॉज लुकिंग फॉर. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 45. Rearrange the jumble parts which are labeled PQRS to produce the correct sentence. Choose the correct sequence. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. मिसलेनियस. प्रश्न क्रमांक 47. चूज द प्रॉपर आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. आयर्न इज डॅश डॅश युजफुल मेटल. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. अ मेटल, अ युजफुल मेटल.
प्रश्न क्रमांक 48. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड ऑफ द गिवन एक्सप्रेशन्स. याचा आन्सर आहे बघा, अ पर्सन हू लीड्स अ सिम्पल लाईफ डिवोटिंग हिमसेल्फ टू कॉन्टेम्प्लेशन्स अँड मेडिटेशन्स. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर्स फॉर द गिवन. याचा आन्सर आहे अ मिलियन. अ मिलियनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. आयडेंटिफाय विच पार्ट्स ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. तर यात ऑप्शन क्रमांक 2 ए या पार्टमध्ये एरर आहे. प्रश्न क्रमांक 51. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर याचा आन्सर आहे बघा, वाय डू यू वेस्ट टाईम. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा होता. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. वाय इज टाईम वेस्टेड बाय यू. पुढील प्रश्न क्रमांक 52. चूज द करेक्ट अँटोनियम ऑफ द गिवन वर्ड. तर याचा आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2. ॲसिटेअर. प्रश्न क्रमांक 53. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स. डक, डकलिंग, हेअर, लेवरेट. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 54. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. तर हे डायरेक्ट स्पीच आहे. ओ व्हॉट लवली डे शी एक्सलेम. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. शी एक्सलेम विथ प्लेशर दॅट इट वॉज अ लवली डे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. ही इज डॅश डॅश फॉर हिज इविल डीड्स. याचा आन्सर आहे नोटरियस. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स. रीडिंग इज इझियरच्या पुढे दॅन येईल. ऑप्शन डॅश डॅश स्पीकिंग. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न 57. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. पॅरेट स्क्वेल. प्रश्न क्रमांक 58. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. ही विल नॉट कम आय थिंक. ऑप्शन क्रमांक 4 याचा आन्सर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 59. फाइंड आउट द फ्रेज which can correctly substitute the underlined part of the sentence. I saw him make a worry face. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. शो डिसअपॉइंटमेंट. ऑप्शन क्रमांक 1. शेवटचा प्रश्न बघू आपण यातला. प्रश्न क्रमांक 60. fill in the blank with the correct alternatives. The doctor dash dash the patient from taking certain medicine. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रोस्क्राइब. ऑप्शन क्रमांक 4. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी ग्रामर, मराठीची आन्सर की आणि इंग्रजीची आन्सर की तपासली, आन्सर की बघितली आहे. तर तुम्ही तुमचा स्कोर चेक करा. थँक्यू.